जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असलेली पाहायला मिळते. आज भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी तेर आणि केशेगाव या दोन गटांमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने अर्चना पाटलांचा मोठ्या प्रमाणात पराभव जो आहे तो झालेला पाहायला मिळाला होता, त्यानंतर अर्चना पाटील यांनी आता जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे. तेर मधून त्यांनी उमेदवारी आपला अर्ज दाखल केलेला आहे, केशेगावमधून केलेला आहे. यापैकी तेर मध्ये जर बघितलं तर याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सक्षरा सलगर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो या ठिकाणी दाखल करणार आहे. त्यामुळं या गटामध्ये चांगली हाय व्होल्टेज लढत होण्याची शक्यता जी आहे ती कुठेतरी निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. यापूर्वी जर बघितलं तर अर्चना पाटलांनी जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष पद जे आहे ते भूषवलेलं आहे. आता जर बघायला गेलं तर उमेदवारी अर्ज दाखल करतानाच त्यांनी कुठेतरी मी माझ्या गटातील लोकांना सांगणार आहे की तुम्ही अध्यक्ष निवडून देताय, अशा प्रकारचं जे वक्तव्य आहे ते केलेलं आहे. त्यामुळं थेट त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतानाच कुठेतरी अध्यक्षपदावर जो दावा आहे तो सांगितल्याचं बोललं जात आहे. एकंदरीत जर सर्व परिस्थिती बघितलं तर या गटामधून मोठ्या प्रमाणात हाय व्होल्टेज एक लढत जी आहे ती पाहायला मिळू शकते. धन्यवाद.